किती जणांना वाटतंय की एकही रुपयाचा EMI न वाढवता तुमचं लोन जे आहे होम लोन ते तुम्हाला 2 ते 3 वर्ष अगोदर क्लोज करायचे, एकही रुपयाचा EMI न वाढवता, हे नीट लक्षात घ्या। तर हे तुम्ही करू शकता आणि ते करायचे तर खूप सोपी पद्धत आहे। एकच सिंपल गोष्ट करायची आहे की आता तुमचा जो टीनेजर असेल, साधारण 20 वर्षाचं तुम्ही होम लोन घेतलेलं असेल आणि 2-3 वर्ष भरून झालेली असतील तर 18 वर्ष राहिलेली आहेत, तर तुम्हाला काम करायचंय, बँकेमध्ये जायचंय, मॅनेजरला सांगायचंय की मला लोनचा टीनेजर 18 वर्षाचा आता शिल्लक आहे पण तो 25 वर्षाचा किंवा 30 वर्षाचा करायचा। ऑटोमॅटिकली काय होईल की तो ते टीनेजर वाढवून देईल, जे 18 वर्ष आहे ते 25 किंवा 30 वर्ष करेल। ऑटोमॅटिकली तुमचा टीनेजर वाढल्या कारणाने तुमचा EMIचा जो हप्ता आहे तोही कमी होईल आणि जो हप्ता कमी होईल तो हप्ता साधारण 2-4 हजारांनी कमी झालेला असेल, ते 2-4 हजार रुपये तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करायचे, म्हणजे EMI जेवढा आहे तेवढाच ठेवायचा, EMI जो बँकेने सांगितलाय तो भरायचा आहे, राहिलेली अमाऊंट जी जुनी होता तुमचा EMI जो डिफरन्स आहे तो डिफरन्सची SIP चालू करायची। ती SIP तुम्ही चालू केल्यानंतर 15 वर्षांमध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की तुमच्या लोनसाठीची जी EMI आहे त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जर 8-8.5% असेल आणि इक्विटी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न देत असेल तर ऑटोमॅटिकली तुमचं व्याज जास्त साचेल आणि 15 वर्षांमध्ये एवढी रक्कम जमा होईल की जी रक्कम तुम्ही तिथं नेऊन बँकेमध्ये जमा केली तर तुमचा जो 18 वर्षाचा जो पूर्वीचा हप्ता होता, 18 वर्षाचा जो लोन होतं ते लोन तुमचं 15 वर्षांनंतरच नील झालेलं असेल। हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की भेटू शकता, आपण यावर आयडिया निर्माण करू आणि कसं ते युटिलाइज करायचंय ते सांगेल। हे फक्त लक्षात घेणं महत्वाचं आहे यात की म्युच्युअल फंडातनं आपण जी इन्व्हेस्टमेंट करतोय त्याला एक ठराविक रिस्क आहे आणि त्या रिस्कला ऍडजस्ट करून हे सगळं कॅल्क्युलेटेड रिस्क ऍडजस्ट करून ह्या सगळ्या गोष्टी मॅच करता येऊ शकतात। थँक्यू।